लग्न अजून 8-10 दिवस झाले. सगळे पाहुणे आपल्या आपल्या गावी गेले. मग आज कोणता नेमका कोणता कार्यक्रम करायचा म्हणताय? गिरधारी तुम्हाला अजून कसं कळलं नाही? हो, ह्या पोरीचा ताण किती होता माझ्या डोक्यावर. लग्न आटोपलं, आता डोक्याला शांती मिळाली. त्यासाठी शेती एकच उपाय, त्या गजराबाईला बोलवायचा. अरे तेच तर करताय ना मी. पण गिरीधारी, गजराबाईच्या नृत्याने मनाला कशी शांती होती. आता लग्न आटोपलं मुलीचा निसंकोच. पण त्याने मन काही तृप्त होत नाही, काहीतरी मधात अपूर्ण राहिल्यासारखंच वाटत. हेच तर मला अजून समजले नाही की या जगात अशी कोणती वस्तू तुम्हाला मिळाली नाही ज्याने तुमच्या मन अजून अतृप्तच आहे. अरे 30 साली शांता, अरे माझ्या शाळेत शिकायची माझ्या सोबत. साला केवढा गुरु, केवढा मग आहे दिला. तो शरीर एवढं मादक आणि मोहक होत गिरणारी. अरे तेव्हाच मी तिच्यावर भाळलो होतो रे. आणि त्यावेळी ती मला मिळाली नाही. पण आज, अरे आजही त्या मरणावर पडलेल्या आपल्या पतीच्या सेवेत ते स्वतःला धन्य मानते. सती सावित्री मानते स्वतःला. पण माझा जराही विचार करत नाही ती. इथंच तर चुकले ना. अहो त्या निशातला तेव्हाच जिवंत मारला असता ना. पण आता तुला वाटते ना तो जीवन जगेल म्हणून. मला पण वाटत होतं पैशाच्या अडचणी पायी साली लोळत येईल आपल्याला. पण या माझ्या आशेवर पूर्णतः पाणी सोडलंय तिने. आता काय त्यांना सोडून द्या म्हणजे सगळं संपलं. अरे ना सोडू, अरे ना गिरधारे. अरे या हृदयात कोरले तिची मूर्ती. या हृदयात ती स्थिरावली ना, तेव्हा कुठे या मनाला शांती मिळेल. नाही म्हणून हे गिरधारी, हे गिरधारी, म्हणून एखाद्या दिवशी तुम्हीच समजावून सांगा. पण माझं तुम्ही काल, अरे हिम्मत नाही का तुमच्या? अरे तुमच्यात हिम्मत आहे म्हणून तुमच्यावर विश्वास आहे ना माझा. कुणावर ठेवणार मी विश्वास? नाही का? आणि लक्षात ठेवा, ह्या गोष्टीचं बिंग बाहेर फुटायला नको.
माझी दक्षता घ्या. शांत इधर शेण घालतील लोक आमच्या तोंडात. ठीक आहे शेठजी. पण काय हो, आज गजराबाई येणार आहे का नाही इथं? येईलच एवढ्या. त्या नागेशला पाठवलाय मी तिच्याकडे. तर मग मला इथं थांबायलाच पाहिजे. हो थांबू शकता ना तुम्ही. अरे या गजराबाई या. स्वागत आहे तुमच्या या वाड्यात. म्हणजे आम्ही इथे येण्यापूर्वी सगळा बेत रचून झालाय तुमचा. अरे बाबा डोंगरा सेट आहे आपण. काय कमी आहे? काय घेता रे? जी शेठजी, बिलकुल कमी नाही. आणि खरं सांगू का गजरा, आता मी खऱ्या अर्थानं मोकळा झालेलो आहे. सगळा कारभार आपल्या जावयाकडे देऊन मी मोकळा झालो एकदम. आणि ह्या सर्व कारभारातून आम्ही मुक्त निवृत्ती घेतली. काय लागाय बरोबर आहे का रे? गजरा रे. जी, गजराबाई, डोंगरासाहेब जे बोलतात ते अगदी खरं आहे. म्हणून मला वाटते की आता काही विलंब न लावता अगदी झक्कास काहीतरी गरमा गरम झालं पाहिजे. काय गिरगारे? काय लागे साहेब, बाजूला करू का मी? डोंगरासाहेब आतमधून घेऊन या. गिरदारी हो. ते घेऊन या पाठवून. शेत काय मग? आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल. झालंच पाहिजे.